नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो बघा, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड पुणे या ठिकाणी लेखनिक म्हणजेच क्लर्क या पदासाठी एकूण 434 पदांची ही जाहिरात आलेली आहे। पुणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। मित्रांनो, या ठिकाणी पुणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी काही टक्के जागा या राखून ठेवण्यात आलेल्या आहे आणि ही जी भरती आहे या भरतीबाबतची सविस्तर माहिती आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। या भरतीची तयारी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून करून घेतली जाते। मित्रांनो, आपल्या चॅनलवरती ज्या काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आहेत त्यांच्यासाठीचे बरेच सगळे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता। तर बघा, ही जी भरती आहे या भरतीची सविस्तर माहिती पाहण्यापूर्वी माझी एक तुम्हाला मनापासून विनंती राहील, तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज मित्रांनो आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील। तर बघा, या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशन भरण्याची जी काही तारीख आहे ती कधीपासून आहे 1/12/2025 ते 20/12/2025 पासून आपल्याला या ठिकाणी ऑनलाईन अर्ज जे आहेत ते ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत। मित्रांनो, बँकेची ही जी काही अधिकृत वेबसाईट आहे या अधिकृत वेबसाईटवरती तुम्हाला वेळोवेळी ज्या काही सूचना असणार आहेत, परीक्षेचे दिनांक असेल, त्याचबरोबर परीक्षेसाठीचं प्रवेशपत्र असेल, ही जी काही नोटीस आहे या नोटीसला अनुसरून जी काही सविस्तर जाहिरात येणार आहे ती देखील जाहिरात मित्रांनो तुम्हाला ही जी काही बँकेची अधिकृत वेबसाईट आहे pdcc.bank.in/careers या ठिकाणी आपल्याला सविस्तर जाहिरात आहे ती 1/12/2025 ला पाहायला मिळणार आहे। ती जशी जाहिरात येईल तसं मी आपल्या चॅनलवरती देखील सविस्तर जाहिरात विश्लेषण करणार आहे। त्याच्या अगोदर आपण पाहूया काही सूचना देखील या ठिकाणी या शॉर्ट नोटीसमध्ये देण्यात आलेल्या आहेत। त्याच्यामध्ये बघा, जे पुणे जिल्ह्यातील मूळ रहिवासी आहेत, बघा जे पुणे जिल्ह्यातील मूळ रहिवासी आहेत त्यांच्यासाठी 70% जागा या ठिकाणी राखीव आहेत। त्यामुळं पुणे जिल्ह्यातील जे विद्यार्थी आहेत बँकेमध्ये त्यांना जॉब करण्याची प्रबळ इच्छा आहे, त्यांनी ही नोंद घ्यायची आहे की 70% जागा या पुणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत। उर्वरित 30% जे पद आहेत ती बाहेरील जिल्ह्यामधून भरली जाणार आहेत, हे देखील इथं महत्त्वाची नोंद करून घ्या मित्रांनो। त्यामुळे जे विद्यार्थी पुणे जिल्ह्यातून आहेत त्यांनी जास्त अभ्यास करायचा आहे, प्रयत्न करायचा आहे। पुणे जिल्ह्याबाहेरील पात्र उमेदवाराला उपलब्ध न झाल्यास जिल्ह्यातील पात्र उमेदवारास सदर पदे भरती करण्यात येणार आहे असं देखील म्हणण्यात आलेलं आहे। आणि बघा, ही नोटीस आलेली आहे, आपल्याकडे अजून बराच कालावधी आहे यासाठी। तर तुम्हाला काय करायचं आहे, डोमासाईल सर्टिफिकेट म्हणजे आपलं आदिवास प्रमाणपत्र जे आहे ते प्रमाणपत्र काढून घ्यायचं आहे, कारण ज्यावेळेला तुम्ही फॉर्म भरणार आहे त्यावेळेला तुम्हाला तिथं डोमासाईल सर्टिफिकेट जे आहे ते अपलोड करणं बंधनकारक आहे। त्यामुळे तुमच्याकडे डोमासाईल सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे। मित्रांनो, आत्ताच तयारीला लागा आणि डोमासाईल सर्टिफिकेट काढून घ्या। बघा, उमेदवारांनी अपलोड केलेल्या आदिवास प्रमाणपत्राची छाननी कागदपत्र पडताळणीच्या वेळी करण्यात येणार आहे। त्याचबरोबर ऑनलाईन परीक्षा शुल्क संकेतस्थळावर अपलोड केल्याशिवाय रजिस्ट्रेशन नोंदणी प्रक्रिया पूर्ण होणार नाही। त्यामुळे तुम्हाला तुमची जी काही परीक्षा आहे ती परीक्षेचे ऑनलाईन परीक्षा शुल्क त्या ठिकाणी भरायचं आहे आणि त्याच्यानंतरच तुमचं रजिस्ट्रेशन केलं जाणार आहे। परीक्षा शुल्क मित्रांनो आपल्याला ऑनलाईन पद्धतीनेच भरायचं आहे। अर्ज भरताना आपल्याला ईमेल ID, मोबाईल नंबर आणि आधार क्रमांक अचूक भरणं अतिशय गरजेचं आहे। त्याचबरोबर पात्रता तुमची जी काय असणार आहे, शैक्षणिक पात्रता वगैरे, त्याची देखील कागदपत्र त्या ठिकाणी आपल्याला लागणार आहे। बघा, ही शॉर्ट नोटीस आहे, डिटेल जाहिरात मित्रांनो आपल्याला 1/12/2025 रोजी पाहायला मिळेल। ती जशी जाहिरात आपल्याला या ठिकाणी पोर्टलवरती अपडेट होईल तसं मी तुम्हाला त्याचंही डिटेलमध्ये विश्लेषण करणार आहे। त्यामुळे जे पुणे जिल्ह्यातील विद्यार्थी आहे आणि त्यांना सहकारी बँकेमध्ये जॉब करण्याची इच्छा आहे त्यांनी आपलं डोमासाईल सर्टिफिकेट काढून ठेवायचं आहे। तर मित्रांनो बघा,
अशाच नवनवीन माहितीसाठी तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील. तर भेटूया अशाच नव्या माहितीबरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.